प्रेज द लॉर्ड. सर्वात पहिले मी देवबापाच्या नावाला धन्यवाद देतो आणि आपले शेजारी जे बसले आहेत त्यांना सांगा की या वर्षातला पहिला रविवार तुमच्यासाठी आशीर्वादाचा होवो. आणि त्यांना हसून त्यांच्याकडे एक स्माइल करून, चांगली स्माइल करून त्यांना सांगा, आज प्रभू आपल्या वचनाद्वारे तुमच्याशी बोलेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. कसं आहे, आम्हाला एकमेकांना आनंदी ठेवणं गरजेचं आहे. बायबल सांगतं या दिवसांमध्ये देवाचं पवित्र वचन या 2025 मध्ये जसं मागील वर्षांमध्ये आम्ही काही गोष्टी शिकलो, जे पृथ्वीवर प्रभू सोबत राहतील ते स्वर्गातही त्याच्याबरोबर राहतील. आमेन. आणि जे लोक आज आपला जो दिवस आहे, भलेही भरपूर जणांचं नुकसान होतं, पुष्कळ लोक म्हणतात रविवारच्या प्रार्थनेने आमचे कामं जातात, आमचं हे होतं, आमचं नुकसान होतं. परंतु बायबल सांगतं की परमेश्वर कोणाचं उसनं ठेवत नाही. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये वचन लिहिलेलं आहे, वो किसी का कर्जदार नाहीये, वो किसी पर बोझ नाहीये. प्रेज द लॉर्ड. आणि आज आम्हाला हे शिकणं गरजेचं आहे की कशा रीतीने परमेश्वर या दिवसांमध्ये आम्हाला चालवत आहे. बायबल सांगतं की शास्त्यांच्या काळामध्ये दबोरा नावाची एक स्त्री जी आहे ती न्यायाधीश झाली. जर तुम्ही शास्त्यांचा पुस्तक काढलं, त्याचा 4था अध्याय जर त्या ठिकाणी काढला, तर बायबल आम्हाला सांगतं की दबोरा नावाची एक स्त्री न्यायाधीश आली. शास्ते या शब्दांचा अर्थ आहे न्यायाधीश, ज्याला इंग्लिशमध्ये जजेस असं म्हणतात. आणि बायबल सांगतं की जेथे यहुदी लोकांमध्ये पुरुष प्रधान संस्कृतीला प्राधान्य दिल्या जात होतं, त्या ठिकाणी एक स्त्री जी आहे ती काय झाली? शास्ता झाली. प्रेज द लॉर्ड. ती एक न्यायाधीश बनली आणि या न्यायाधीशांना अधिकार होता की समस्त इस्रायलाच्या वंशाचा न्याय करण्याचा. प्रेज द लॉर्ड. सोपं करून सांगतो की इस्रायलाचे 12 गोत्र आहे. जर तुम्ही पाहिले, याकोबाचे 12 म्हणजे मुलं आहे, त्या प्रत्येकाला आशीर्वाद दिला आणि त्यांच्याद्वारे जी संतती निर्माण झाली त्या वंशातून ते लोक आले. आणि बायबल सांगतं की या 12 ज्या काही गोत्र होते, जे वंश होते, या वंशांना देवाने आशीर्वाद दिला आणि या 12 वंशाचा न्याय करण्यासाठी बायबल सांगतं की परमेश्वराने जे काय आहे ते शास्ते उभे केले. आणि बायबल सांगतं स्पष्ट रीतीने या ठिकाणी या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जर तुम्ही पाहिलं की यहुदी लोक ज्यांचा जो ग्रंथ होता, त्या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी स्त्रीला त्या ठिकाणी लोकांमध्ये बोलण्याची परवानगी नव्हती. त्या स्त्रीला लोकांमध्ये त्या ठिकाणी एका याचकासोबत जाऊन डायरेक्ट बोलण्याची अनुमती नव्हती. त्या स्त्रीला त्या ठिकाणी आपल्या पतीला सांगावं लागायचं की जाऊन माझा जो निरोप आहे तो जाऊन देवाच्या दासाला सांगा. आणि तो व्यक्ती जाऊन जो निरोप सांगायचा आणि जे उत्तर मिळायचं ते घेऊन जे आहे ते आपल्या पत्नीला सांगायचं. अशी एक गोष्ट त्या ठिकाणी होते. आणि अशा एका गोष्टीमध्ये देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की शास्त्यांच्या काळामध्ये एक स्त्री जी आहे, पुरुष प्रधान संस्कृती असतानाही एक स्त्री जी आहे, इस्रायलाचा न्याय करण्यासाठी देवाने तिची निवड केली. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं या समयी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की या दिवसांमध्ये ती स्त्री न्याय बनली आणि त्या काळामध्ये हे शास्ते संपूर्ण इस्रायली गोत्रांचा न्याय करत. आणि बायबल सांगतं की एकच शास्ता जो आहे, एकच देवाचा दास जो आहे, जो निवडलेला आहे न्याय करण्यासाठी, तो समस्त गोत्रांचा न्याय करायचा. प्रेज द लॉर्ड. मग तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला लिस्ट मिळेल. इप्ता गिलादी झाला, गिदोन झाला, त्याच्यानंतर शमशोन झाला. हे शास्ते झाले. देवाने यांच्याद्वारे इस्रायल लोकांना त्या ठिकाणी सोडवलं. कारण की बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, परमेश्वराच्या दृष्टीने जेव्हा इस्रायल लोकांनी वाईट ते केलं तेव्हा प्रत्येक वेळा त्यांच्या जीवनामध्ये देवापाने गुलामी पाठवली. प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला हे समजणं गरजेचं आहे.
पुष्कळ लोक ज्यांना पाप करण्यासाठी आवड आहे, जगाच्या चालीरीतीप्रमाणे चालण्याची आवड आहे, अशा लोकांना बायबल चेतावणी देतं की जर तुम्ही या सर्व गोष्टी, बघा कोणत्या लोकांना सांगितलेलं आहे, ज्यांना सत्य माहीत असूनही ते असत्यामध्ये चालण्यासाठी स्वतःला झोकून देतात, अशा लोकांसाठी सांगितलेलं आहे, पहा न्यायदाराशी उभा आहे. प्रेज द लॉर्ड. बायबलचा नियम आहे की बघा, या पृथ्वीवर जे काही तुम्ही बीज पेरतात, समजा मला माझ्या मनामध्ये आलं की मला त्या ठिकाणी काय करायचं आहे, एक झाड लावायचं आहे आणि त्या झाडाला कोणतंही मला पाहिजे आणि कोणीतरी मला बाभळीचं बीज दिलं आणि मी म्हणालो की मी मोठ्या प्रेमाने लावतो आणि मी त्या ठिकाणी ते झाड लावलं आणि मी म्हटलं आता आंब्याची अपेक्षा करायची, आता ते झाड वाढत राहिलं आणि त्या बाभळीच्या झाडाला मी म्हणतो नाही नाही मला त्या ठिकाणी आंबेच खायचे आहे. शक्य आहे का? ते तुम्हाला काटेच देणार ना. देवाचं पवित्र वचन सांगतं जे काही मनुष्य पेरतो त्याचीच तो कापणी करतो. या पृथ्वीवर देवाला आम्हाला नीतिमान स्वर्गामध्ये त्याला आम्हाला दोष लावायचा नाहीये. म्हणून ज्याही गोष्टी आमच्या जीवनामध्ये मागील दिवसांमध्ये झाल्या किंवा आम्हाला ख्रिस्ताला कबूल करूनही आम्ही जे पाप आमच्या जीवनामध्ये केले, तर आम्हाला देवाला स्वर्गामध्ये जेव्हा न्याय होईल तिथं दोषी नाही ठेवायचं. म्हणून जो न्याय तो आहे तो आमचा पृथ्वीवर करतो. म्हणून बायबल सांगतं फसू नका, देवाची फजिती कधी होणार नाही. मनुष्य जे पेरतो त्याचीच तो कापणी करतो. प्रेज द लॉर्ड. हेच तर आम्हाला समजायचं आहे. आणि बायबल सांगतं इस्रायली लोकांचा न्याय करण्यासाठी एक फार मोठी लिस्ट आहे शास्त्यांची, आणि त्या शास्त्यांच्या लिस्ट मध्ये दबोरा नावाची एक जी आहे संदेश हारिका, जिला संदेशश्री म्हणतो आम्ही, तिची निवड देवाने केली आणि ती जज झाली, ती न्यायाधीश झाली. देवाचं पवित्र वचन सांगतं आणि ज्या झाडाखाली ती बसून न्याय करत होती त्या झाडाला लोकांनी तिच्या नावाने त्या ठिकाणी संबोधायला सुरुवात केली. त्या झाडालाच तिचं नाव दिलं. इथे लिहिलेलं आहे देवाचं पवित्र वचन. जर आम्ही या ठिकाणी वाचलं, जर शास्त्रांचं पुस्तक जर वाचलं, तर या ठिकाणी असं लिहिलेलं आहे 4थ्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये, त्या समयी लपिदोताची बायको दबोरा संदेश हरिका ही इस्रायलाचा न्याय निवाडा करीत असे. एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामा व बेथेल यांच्या दरम्यान दबोरेच्या खजुरी खाली तिची बैठक असे. किती प्रभाव होता तिचा. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं तिच्या नावाने लोकांनी तिचं त्या झाडाला तिचं नाव दिलं, दबोरेची खजूर म्हणून त्या ठिकाणी नाव दिलं. आणि बायबल या ठिकाणी आम्हाला सांगतं ही एक महान त्या ठिकाणी शास्त्री झाली, जिच्या विषयी देवाने लिहिलं की देवाने हिच्याद्वारे अद्भुत गोष्टी केल्या, हिच्याद्वारे त्या ठिकाणी असे सामर्थ्याचे काम केले जे बायबलच्या महान स्त्रियांपैकी एक स्त्री म्हणून हिची ओळख आम्हाला बायबलमध्ये दिली. आता बायबलमध्ये जर आम्ही वाचलं तर झालं काय नेमकं, ही गोष्ट कशाविषयी आहे. या ठिकाणी 2ऱ्या वचनामध्ये जर लिहिलं तेव्हा परमेश्वराने याबीन, पहिले असं लिहिलेलं आहे, यहूद मृत्यू पावल्यावर इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले. तेव्हा परमेश्वराने याबीन नावाचा कनानाचा राजा व हसोरात राज्य करीत होता त्याच्या हाती त्यांना दिले. त्याचा सेनापती सिसरा हा हरोशेत गोईम येथे राहत असे. त्याच्यापाशी 900 लोखंडी रथ असून त्याने 20 वर्ष इस्रायल लोकांचा अनन्वित छळ केला. प्रेज द लॉर्ड. आता हे जे लोक आहे ते गुलामांचा जेव्हा छळ करायचे ते काय साधा करत होते का? जर तुम्ही बायबलच्या इतिहासामध्ये जर पाहिलं तर देवाचे जे लोक म्हटले गेले तर त्यांच्या लेकरांना आपटून आपटून मारलं. बायबल सांगतं की ते लोक त्या ठिकाणी एवढे क्रूर होते, ज्यांच्या गुलामीमध्ये त्या ठिकाणी इस्रायली लोक गेले, ज्यांना देवाचे लोक आज जगामध्ये म्हटलं जातं. बायबल सांगतं या लोकांचे लेकरं त्यांनी कसे मारले माहिती आहे का? 2 जण असे धरायचे, एका लेकराचा हात धरायचे, 2 पाय धरायचे आणि काय करायचे, हवेत फेकायचे. जसं हवेत फेकायचं, एक जण भाला असा खाली हातात धरायचा आणि ते भाल्यावर पडून त्या लेकरांचे काय होत होते, तुकडे होत होते. प्रेज द लॉर्ड. एवढे क्रूर त्या ठिकाणी गुलामगिरी असायची. इर्मयालाही त्या ठिकाणी भयानक रीतीने त्या ठिकाणी त्रास दिला गेला. बायबल सांगतं या ठिकाणी जेव्हा आम्ही वाचतो की परमेश्वर त्या ठिकाणी आम्हाला सांगतो की त्या ठिकाणी एक राजा होता आणि त्याचा सेनापती जो आहे, याबीनाचा जो सेनापती आहे सिसरा, याच्याकडे किती होते माहिती आहे का? 900 लोखंडी रथ होते. त्या काळामध्ये 900 लोखंडी रथ असणं म्हणजे आजच्या काळामध्ये रणगाडे. प्रेज द लॉर्ड. आमच्याकडे लोखंडाचं काय असतं, रणगाडेच असतं ना. रणगाडे पाहिले का? किती लोकांनी पाहिले असेल ना. बॉर्डर पिक्चर पाहिला असेल ना.
आहे का नाही. देशभक्ती जागृत होण्याकरता आम्ही पाहिलं, आम्ही बॉर्डर पाहिलं. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला हे पिक्चर त्या ठिकाणी टीव्हीवर आम्ही प्रसार माध्यमातून तेव्हा पाहायचं. दूरदर्शन होतं तेव्हा, दूरदर्शनवर लागायचे. आणि आम्हाला माहिती आहे रणगाडे कसे असतात. हे तेव्हाचे रणगाडे, तेव्हा त्याच्याकडे 900 सोन्याचे लोखंडी रथ होते. आणि तो व्यक्ती त्या ठिकाणी आजच्या जमान्यामध्ये जर आम्ही त्याला म्हटलं तर त्याला आम्ही रणगाडे त्या ठिकाणी संबोधू. कारण की देवाचं पवित्र वचन जेव्हा आम्ही वाचतो हे त्यांच्याकडे होते. परंतु देवाचं पवित्र वचन एवढं प्रबळ आहे की 10,000 लोकांद्वारे देवाने त्या ठिकाणी या राजाचे एवढ्या मोठ्या 900 लोखंडी रथ, कितीतरी सैन्य, एवढ्या सर्वांचा पराभव किती लोकांद्वारे केला? फक्त 10,000 लोकांद्वारे. प्रेज द लॉर्ड. कारण की त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की या कामासाठी देवाने दबोरा हिचा वापर केला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक स्त्री जी आहे, साधारण आहे. पुष्कळ लोकांना वाटतं की स्त्रिया काही करू शकत नाही, पण बायबल आज एका स्त्रीविषयी सांगत आहे की ज्या स्त्रीला देवाने इस्रायलाचा शास्ता म्हणून त्या ठिकाणी निवडलं आणि इस्रायलाचा शास्ता म्हणून निवडल्यानंतर तिच्याद्वारे इस्रायली लोकांना त्या ठिकाणी मुक्त केलं. आणि तिच्याविषयी असं लिहिलेलं आहे की या सर्व गोष्टींमध्ये, या सर्व युद्ध प्रसंगी देवाने तिचा वापर केला आणि तिच्याद्वारे एक सामर्थ्याचं काम केलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं की त्या ठिकाणी एक व्यक्ती होता ज्याचं नाव होतं बाराक. म्हणा बाराक. आणि हा व्यक्ती जो आहे त्याला तिने बोलवलं. 8व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की बाराक तिला म्हणाला, तू माझ्या बरोबर येशील तरच मी जाईल, नाही तर जाणार नाही. यांनी सांगितलं, त्याला बोलवलं, इकडे बाबा तू एक काम कर, तू काही लोक घे आणि लोक जाऊन त्यांच्या बरोबर युद्ध कर. कारण की परमेश्वराने त्यांना काय केलेलं आहे? तुझ्या हाती दिलेला आहे. तू जाऊन युद्ध कर. पण तो तिला म्हणतो की तू जर येशील तरच मी जाईन लागेल त्या ठिकाणी युद्धाला. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो तो? तू जर येशील तरच मी युद्धाला जाईल. माणूस होता ना. आता माणसं जर माणसांकडे जर पाहिलं तर त्यांना पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं का लई धैर्य आहे, लई ताकद आहे, सर्व गोष्टींची भरपुरी आहे, यांच्यामध्ये त्या ठिकाणी पॉवरफुल आहे, असं आहे तसं आहे. पण तो व्यक्ती एक मनुष्य असूनही त्या ठिकाणी त्या स्त्रीला काय म्हणतो आहे? तू जर माझ्या बरोबर येशील तरच मी युद्धाला जाईल. ती म्हणाली ठीक आहे बाबा, मी येते युद्धाला, पण यामध्ये तुझी प्रतिष्ठा होणार नाही, तुझं नाव होणार नाही का तू हे युद्ध जिंकला म्हणून. प्रेज द लॉर्ड. ती काय म्हणाली? ती म्हणाली मी तुझ्या बरोबर अवश्य येईन, पण या स्वारीमध्ये तुझी प्रतिष्ठा होणार नाही, कारण परमेश्वर सिस्रा याला एका स्त्रीच्या हाती देणार आहे. प्रेज द लॉर्ड. समजून घ्या, अतिशय सोपं करून सांगतात. या ठिकाणी स्पष्टपणे देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की त्या ठिकाणी ती म्हणते की याच्यावर त्याची प्रतिष्ठा होणार नाही. आणि 10,000 लोक घेऊन जेव्हा दबोरा गेली तेव्हा 900 लोखंडी रथ असलेल्या एका बलाढ्य सेनेला तिने हरवलं. प्रेज द लॉर्ड. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक स्त्री जी आहे, सामान्य स्त्री जी आहे, तिच्या जीवनाद्वारे परमेश्वराने एवढं मोठं काम केलं. कसं शक्य आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. 10,000 लोक घेऊन चालली फक्त, आणि 10,000 लोक नेल्यानंतरही एवढ्या मोठ्या बलाढ्य सेनेला त्या ठिकाणी त्यांच्या समोर उभा राहून त्यांचा त्या ठिकाणी ती पाडाव करते आहे, त्यांना हरवते आहे. हे कसं शक्य आहे? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काय कारण होतं? बायबल सांगतं की दबोराचे जर तुम्ही त्या ठिकाणी पुढच्या अध्यायामध्ये जर त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं, तिच्या जीवनामध्ये 4 अशा गोष्टी होत्या ज्या 4 गोष्टींद्वारे परमेश्वराने तिच्या जीवनामध्ये एवढा महान कार्य केलं. प्रेज द लॉर्ड. मी आज दबोराविषयी थोडंसं सांगणार आहे. तिच्यामध्ये ज्या 4 क्वालिटीज होत्या ना, त्या आज आमच्यामध्ये असायला पाहिजे. दबोरा या नावाचा अर्थ आहे, जर तुम्ही त्याचा चांगल्या प्रकारे जर अभ्यास केला तर त्याचा असा अर्थ होतो की सुगंध देणारे. प्रेज द लॉर्ड. दबोरा या शब्दाचा अर्थ काय आहे? सुगंध देणारे. आणि देवाचं पवित्र वचन तिच्याविषयी या प्रकारे सांगतं की ती आपल्या जीवनाद्वारे देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारी होती. आणि ती जी आहे तिच्याविषयी असं त्या ठिकाणी खूप काही जुडलेलं आहे, परंतु तिच्याविषयी बायबल आम्हाला सांगतं दबोरा खूप प्रभावी स्त्री होती, जिने त्या ठिकाणी विजयी झाल्यानंतर एक गीत लिहिलं आणि या 4 गोष्टी तिच्या जीवनामध्ये होत्या, म्हणून एक महान विजय तिच्या जीवनामध्ये आला. 5व्या अध्यायामध्ये तिचं गीत लिहिलेलं आहे.
फार सुंदर प्रकारे त्या ठिकाणी 12 कन्यांनी तिने लिहिलेलं आहे. आणि देवाचं पवित्र वचन जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा हे सर्व काही शक्य झालं त्या 4 गोष्टींना तिने आपल्या जीवनामध्ये ठेवलं. पहिली आणि महत्वाची गोष्ट, दबोरा शास्ता झाल्यानंतर ती आपल्या पतीच्या अधीनतेमध्ये चालणारी होती. इस्रायलाची शास्ती आहे, न्यायाधीश आहे, तरी सुद्धा मनामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार, कोणत्याही प्रकारचा गर्व न बाळगता ती आपल्या पतीच्या अधीन होती. प्रेज द लॉर्ड. इथे लिहिलेलं आहे, त्या समयी लप्पिदोथाची बायको दबोरा संदेश हरिका ही इस्रायलाचा न्याय निवाडा करीत असे. प्रेज द लॉर्ड. ही अधीनता काय आहे माहित आहे का? देवाचं पवित्र वचन सांगतं ती एक लग्न झालेली स्त्री होती, तिचा परिवार होता, तिचा कुटुंब होतं, तिचं सर्व होतं. त्याच्यानंतरही ती इस्रायलाची शास्ती होती. तिच्याविषयी लिहिलं की ती इस्रायलाचा न्याय निवाडा करीत असे. एवढं सर्व असूनही ती आपल्या पतीच्या अधीन होती. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं, जर तुम्ही त्या ठिकाणी या अधीनतेविषयी जर तुम्ही थोडंसं बायबलमध्ये थोडंसं खोलीमध्ये गेले तर एक ताबेदार मनुष्य होता, माहित असेल सगळ्यांना नव्या करारामध्ये. आणि तो प्रभू येशूकडे आला आणि त्याचा चाकर जो आहे, त्याचा नोकर जो आहे, तो काय होता? आजारी होता. आणि तो त्या ठिकाणी प्रभूला येऊन म्हणतो की माझ्या छपराखाली यावं, या योग्यतेचा मी नाहीये, कारण की मी एक ताबेदार मनुष्य आहे, की मी कोणाच्या तरी स्वाधीन आहे. आणि काही लोक जे आहे, जे नोकर आहे, जे माझे चाकर आहेत, तेही माझ्या स्वाधीन आहे. तिथं असं नाही लिहिलेलं, पण तुम्हाला सोपं व्हावं म्हणून त्याचा बोलण्याचा जो त्या ठिकाणी जर मेसेज ट्रान्सलेशन वाचलं तर तो म्हणतो की मी कोणाच्या ऑथॉरिटी खाली आहे, मीही कोणाच्या स्वाधीन आहे आणि माझ्याही स्वाधीन कोणीतरी आहे. जसं प्रभू येशू पित्याच्या स्वाधीन होता तसं तो त्याला सांगत होता, जसं तू पित्याच्या स्वाधीन आहे, जसं तू पित्याच्या अधीन आहे, तसं मीही कोणाच्या तरी अधीन आहे आणि माझ्याही कोणीतरी अधीन आहे. ही अधीनता काय आहे? देवाचं पवित्र वचन आम्हाला या अधीनतेविषयी काही गोष्टी शिकवतं. जर तुम्ही बायबल वाचलं तर या ठिकाणी तुम्हाला कळेल की आम्हाला देवाच्या अधीन असणं गरजेचं आहे. जे लोक देवाच्या अधीनतेमध्ये आहे, संपूर्ण सृष्टी त्यांच्या अधीन आहे. विश्वास करता का तुम्ही? म्हणा शेजाऱ्याला, म्हणा, जे लोक देवाच्या अधीन आहेत, संपूर्ण पृथ्वी त्यांच्या अधीन असते. हालेलुया. कारण की प्रभू जेव्हा शब्द बोलतो ना, ते शब्द त्या ठिकाणी कार्य करणारे आहे. हालेलुया. तो म्हणतो ना, एकच शब्द बोल प्रभू, तो होईलच आकर बरा. झाला ना, प्रभूने शब्द बोलला. कारण की प्रभू कोणाच्या अधीन आहे? पित्याच्या अधीन आहे. आणि पित्याने हे शब्द सर्व शब्दाने बनवलं. आणि त्या ठिकाणी जर पित्याच्या अधीनतेमध्ये चालणारा प्रभू येशू ख्रिस्त एक शब्द बोलून त्या ठिकाणी सर्व गोष्टी तयार करू शकतो, तर आमच्या जीवनामध्ये का नाही होऊ शकत? प्रेज द लॉर्ड. मार्टिन ल्युथर फार सुंदर म्हणतात. मी मागेही सांगितलं. ते काय म्हणतात माहिती आहे का? वधस्तंभ नाही तर मुकुट नाही. काय म्हणतात ते? वधस्तंभ नाही तर मुकुट नाही. ज्या हातामध्ये झाडू नाही ना झाडण्यासाठी, त्या हातामध्ये कधी राजदंड सुद्धा येत नाही राज्य करण्यासाठी. ही मंडळीची सेवा आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, मोठं व्हायचं आहे ना सगळ्यांना, उंच होऊ इच्छिता ना, आशीर्वादित होऊ इच्छिता ना, तर हातामध्ये पहिले झाडू घ्यावा लागतो, मगच हातामध्ये राज्य करण्यासाठी राजदंड येतो. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, स्वर्गाच्या राज्यामध्ये जो कोणी स्वतःला मोठा करू पाहतो त्याने स्वतःला नम्र करावं. कारण की बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जो स्वतःला उंच करील तो छोटा केला जाईल, पण जो स्वतःला नम्र करील तो उंच केला जाईल. प्रेज द लॉर्ड. या अत्यंत साधारण गोष्टी आहे. जर तुम्ही अधीन नाही झाले तर तुमच्या जीवनामध्ये कोणीही तुमच्या अधीन होऊ शकत नाही. तुम्हाला वाटतं ना कोणीतरी तुमच्या अधीन असावं, तर तुम्हालाही त्याच्या अधीन असणं गरजेचं आहे. आजही पुष्कळ साऱ्या परिवारामध्ये पती पत्नीच्या अधीन नाहीये, पत्नी पतीच्या अधीन नाहीये. का बरं माहित आहे? हिला वाटतं त्याने माझ्या अधीन व्हावं, त्याला वाटतं तिने माझ्या अधीन व्हावं. अरे तुम्हाला जर वाटतं कोणी तुमच्या अधीन असावं, तर तुम्हालाही कोणाच्या तरी अधीनतेमध्ये चालणं गरजेचं आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं की आम्हाला देवाच्या अधीनतेमध्ये चालणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड.
जर तुम्हाला वाटतं आजार, पीडा, यातना, क्लेश, समस्या या सर्व तुमच्या अधीन व्हाव्या, तर तुम्हाला सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला देवाच्या अधीन व्हावं लागेल. जे काही आमच्या जीवनातलं आहे सर्व प्रभू तुझ्या स्वाधीन करतो आणि बघा कसे तुमच्या जीवनातले बंधनं तुटतात. प्रेज द लॉर्ड. समर्पित जीवन जगावं लागेल हो. जो कोणाच्या अधीन नाही त्याच्या जीवनामध्ये कोणतीच गोष्ट अधीन होऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, जे लोक देवाच्या अधीनतेमध्ये चालतात सर्व गोष्टी त्यांच्या अधीन असतात. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? समजतंय का? सोपं करून सांगू का? बायबल मधूनच सांगतो. आदाम देवाच्या अधीनतेमध्ये होता. आदाम कोण होता? पहिला मनुष्य ज्याला देवाने आपल्या हाताने बनवलं. बरोबर, बायबलच्या उत्पत्तीमध्ये लिहिलेलं आहे. आणि बायबल सांगतं की आदामाला जेव्हा देवाने घडवलं तेव्हा त्याच्याविषयी असं लिहिलेलं आहे की आदामाला देवाने आपल्या प्रतिरूपाचं, आपल्या स्वरूपाचं त्या ठिकाणी समानतेमध्ये बनवलं. आणि बायबल सांगतं जेव्हा आदाम परमेश्वराच्या स्वाधीनतेमध्ये, अधीनतेमध्ये चालत होता, तेव्हा ज्या ज्या गोष्टी पृथ्वीवर होता त्या सर्व काही आदामाच्या अधीनतेमध्ये होत्या. म्हणजे आदामाला भीती वाटत नव्हती. कशाची? सिंह होते, अस्वल होते, जनावर होते, हिंस्र त्या ठिकाणी, श्वापद होते, साप होते, सर्व होतं. पण आदामाला कोणाची भीती वाटत होती का? का नव्हती वाटत? कारण की तो देवाच्या अधीनतेमध्ये चालत होता. पण ज्या दिवशी त्याने देवाची अधीनता सोडली, या जगातल्या सर्व गोष्टी आदामाला घाबरवायला त्यांनी सुरुवात केली. प्रेज द लॉर्ड. त्या लोकांना नेहमी भीती वाटते जे देवाच्या अधीनतेमध्ये चालत नाही, ते जगाच्याच गोष्टींमध्ये गुरफटलेले. पण एक गोष्ट मी तुम्हाला निश्चित रूपी सांगेल, जे लोक देवाच्या अधीनतेमध्ये आहे ते कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. सत्य आहे. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की एक स्त्री जिचं नाव त्या ठिकाणी दबोरा आहे, जिने त्या ठिकाणी संपूर्ण देशावर त्याची राज्य करते, ती आपल्या पतीच्या अधीन आहे. आता सोप्यामध्ये सांगेल की दबोरा आपल्या पतीच्या अधीन आहे म्हणून संपूर्ण देश तिच्या अधीन आहे. आता कळालं का? जेव्हा आम्ही देवाच्या अधीनतेमध्ये आहोत, संपूर्ण जगावर आम्ही त्या ठिकाणी प्रभुत्व करू. कारण की बायबल मध्ये लिहिलेलं आहे, तू माझ्याकडे माग म्हणजे मी तुला राष्ट्र देखील वतना दाखल देईल. तुम्ही म्हणाले कसं होऊ शकतं? होऊ शकतं. वचनाने लिहिलेलं आहे, बायबल मध्ये रिटन आहे, प्रभूने दिलेलं आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, ही आमच्या जीवनामध्ये ही त्या ठिकाणीच्या विषयी लिहिलेला, ही आपल्या पतीच्या अधीन होती आणि संपूर्ण देश हिच्या अधीन होता. मी तुम्हाला सांगतो, आज जे तरुण तरुणी आहेत ना, जे अनमॅरिड आहे, ज्यांचे लग्न झालेलं नाहीये, जे आपल्या आई वडिलांच्या अधीनतेमध्ये नाही ना, मी तुम्हाला सांगतो हे कधीच देवाच्या अधीनतेमध्ये राहू शकत नाही. विश्वास योग्यता तपासली जाईल. जी स्त्री आपल्या पतीच्या अधीन नाहीये, जो पती जो आपल्या पत्नीच्या अधीनतेमध्ये चालत नाहीये, देवाचं पवित्र वचन सांगतं, हे स्वतःला म्हणता आम्ही देवाच्या अधीन आहोत, हे ढोंगी आहे, लबाड आहे. बायबल सांगतं प्रत्येक गोष्टींमध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. पुष्कळ तरुण उभा राहतात आणि ते म्हणतात आजपासून हे जीवन देवाचं आहे, आम्ही आमचं जीवन देवाला समर्पित केलेलं आहे आणि आजपासून आम्ही आमच्या देवाच्या अधीनतेमध्ये आहोत, आणि घरी जाऊन आई वडिलांना शिव्या देतात. हे लोक ढोंगी आहे. हे देवाच्या अधीनतेमध्ये चालू शकत नाही. यांच्या प्रार्थना देवापर्यंत कधी जात नाही. कारण की देवाचं पवित्र वचन सांगतं, माझ्या मुलांना प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई वडिलांच्या अधीन असा. जर आम्ही आई वडिलांच्या अधीनच राहू शकत नाही तर आम्ही देवाच्या अधीन आहे असं म्हणून स्वतःला फसवतात. सत्य आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला या गोष्टी समजणं गरजेचं आहे. किती भयानक स्थिती चालू आहे जगामध्ये. आज कोणी कोणाला आदर देत नाही आणि स्वतःला विश्वासणारे म्हणतात. आणि मनामध्ये कडूपणा ठेवणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये तुम्हाला खरंच वाटतं का देव बाप कार्य करेल? कारण की बायबल मध्ये लिहिलेलं आहे, जर देवाला पाहायची इच्छा आहे तर बायबल मध्ये एक क्वालिटी लिहिलेली आहे. ती क्वालिटी हीच आहे की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य ते देवाला पाहतील. मन तर साऱ्या गोष्टींनी भरलेलं आहे. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रासलेला आहे, त्याचा भेद कोणाला समजतो? म्हणून नीतिसूत्रामध्ये लिहिलेलं आहे की सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण की त्यामध्ये जीवनाचा उगम आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगेल, या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं की बायबलचा एक नियम आहे आणि हा समजण्याची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. जो कुणी मुलगा किंवा मुलगी उभं राहून म्हणतो मी देवाच्या अधीनतेमध्ये आहे पण आपल्या आई वडिलांच्या अधीनतेमध्ये नाही, तो कधीच देवाच्या अधीनतेमध्ये राहू शकत नाही आणि तो नाहीच आहे. प्रेज द लॉर्ड. कोणी पत्नी पतीच्या अधीन नाही तर ती देवाच्याही अधीन नाही. हा बायबलचा नियम आहे.
म्हणून देवाचं पवित्र वचन सांगतं, जर तुम्हाला जेव्हा प्रभू तुमचा आत्मिक स्तर त्या ठिकाणी तपासतो तर तो पहिले तुमचे संबंध तपासतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा प्रभू तुमचा आत्मिक स्तर तपासतो ना, तो तुमचे संबंध, तुमचे नाते संबंध तपासतो बरं का. पती पत्नीमध्ये किती विश्वासयोग्यता आहे, ती विश्वासयोग्यता, ती इमानदारी प्रभू स्वतःला रिलेट करतो. हे जेवढे एकमेकांसोबत विश्वासयोग्य आहे तेवढेच माझ्यासोबत इमानदार आहे. प्रेज द लॉर्ड. आई वडील आणि लेकरांमध्ये जी विश्वासयोग्यता आहे, जे प्रेम त्यांच्यामध्ये आहे, ते प्रभू त्या ठिकाणी तुमची पारख करण्याकरता, तपासण्याकरता ते स्वतःला लागू करतो. हे जेवढं आपल्या परिवारासोबत एकनिष्ठ आहे तेवढे माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. सत्य परिस्थिती आहे, ही तपासल्या जाईल. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन या ठिकाणी सांगतं की आम्हाला या सर्व गोष्टींमध्ये जाणणं गरजेचं आहे. बायबल आम्हाला ही सांगतं, मंडळी पाळकाच्या किती अधीनतेमध्ये आहे आणि त्या ठिकाणी याही गोष्टी परमेश्वर स्वतःला रिलेट करील. जर मंडळी पाळकासोबत इमानदार नाही ना, तर मंडळी त्या ठिकाणी देवासोबत इमानदार नाही. जर पाळक मंडळी बरोबर इमानदार नाही ना, तर पाळक देवाबरोबर इमानदार नाहीये. या गोष्टी परमेश्वर स्वतःला रिलेट करतो, स्वतः सोबत लागू करतो. त्याद्वारे तुमचा आत्मिक स्तर तपासला जातो. आमेन. समजतंय का? मी लई सोपं करून सांगतोय, कारण की ह्या गोष्टी आम्हाला समजणं गरजेचं आहे. 90 वर्षामध्ये अभिषेकाने भरायचं आहे ना. प्रत्येकाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, प्रत्येकाला त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामधल्या असणाऱ्या समस्या, इडापिडा, क्लेश, यातनं आम्ही म्हणतो देवा इडापिडा तळू दे आणि मजेमध्ये जीवन जगू दे, असं म्हणतो ना आम्ही. असं काही नाहीये. जीवनाच्या प्रत्येक मार्गावर जात असताना तुमच्या पाठीमागे संघर्ष आहेच. प्रेज द लॉर्ड. आदामाला ज्या ठिकाणी ज्या वेळेस पाप केलं, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जो घाम येणार आहे ना, तो घाम सुद्धा कर्स आहे, शाप आहे तो. बायबल सांगतं त्यांनी पाप केला आणि बायबल मध्ये लिहिला की तू निढळाच्या घामाने काय करशील? कष्ट करशील. ज्या भूमीवर तू त्या ठिकाणी काम करशील ती भूमी तुला काय देईल? काटे आणि कुसळ देईल. प्रेज द लॉर्ड. सत्य परिस्थिती तेच तर आम्ही करत आहोत ना. प्रेज द लॉर्ड. पण देवाला तर आम्हाला समृद्ध बनायचं आहे. मग समृद्ध बनायसाठी या ठिकाणी लिहिलेलं आहे की आम्हाला कोणाच्या तरी अधीन असणं गरजेचं आहे. जेव्हा आम्हाला वाट आम्ही कोणाच्या तरी अधीन असू, तेव्हा जगातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या अधीनतेमध्ये येतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, अधीनता म्हणजे गुलामी नाहीये. अधीन राहणं म्हणजे गुलामी नाही करायला लावली. आम्ही कोणाचे गुलाम नाहीये. देवाचं पवित्र वचन सांगतं अधीनता म्हणजे काय आहे? समर्पण आहे, आज्ञाधारकपणा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा, अधीनता म्हणजे आज्ञाधारकपणा आहे आणि समर्पण आहे. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही जर बोलायला लागाल ना, तर तुम्हाला त्या ठिकाणी थोडंसं मॅच होईल, थोडासा उपदेश जे आहे. मी एक 20-25 मिनिटांमध्ये उपदेश संपून टाकेल. जास्त वेळ नाही घेणार. पटकन, जितकं पटकन होईल, जेवढं तुम्हाला लवकर समजेल. कारण की माझी तळमळ तीच आहे की शॉर्ट अँड स्वीट. प्रेज द लॉर्ड. आम्हाला समजणं गरजेचं आहे, वचन समजणं गरजेचं आहे. मी जर 1.5-2 तासाचा उपदेश जर खेचला ना, तर मी तुम्ही तर झोपाच काढाल. प्रेज द लॉर्ड. बसल्या बसल्या जागी एकदम होता ना, कधी कधी बसल्या जागी आम्ही घोरतो. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. बायबल आम्हाला कोणत्या तरी गोष्टींविषयी या ठिकाणी सावध करत आहे. मी तुम्हाला सांगतो, अधीनता तुम्हाला उंच करते, तुम्हाला समृद्ध करते. जर तुम्ही कोणाच्या अधीन नाही, तर तुमच्या जीवनामध्ये तुमच्याही कोणी अधीन राहणार नाही. आणि या दिवसांमध्ये आम्हाला हे शिकणं गरजेचं आहे. जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये देवाच्या अधीनतेमध्ये चालता, तर मी तुम्हाला सांगतो तुमच्या जीवनाद्वारे महान महान कार्य होईल. पण जर तुम्ही कोणाच्या अधीनच नाहीये, तर तुम्ही जीवनामध्ये फार मोठ्या मोठ्या चुका कराल. प्रेज द लॉर्ड. काय कराल तुम्ही? चुका कराल. जर तुम्हाला कोणी रागवणार, विचारणार, समजून सांगणार नाहीये, तर मी तुम्हाला निश्चित रूपी हे लिहून देतो, तुम्ही जीवनामध्ये मोठ्या मोठ्या चुका केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. कोणीतरी पाहिजे हो जीवनामध्ये, जे तुम्हाला रागवणारा असलं पाहिजे, बोलणारा असलं पाहिजे, यासाठी की तुम्ही शिकावं तुमच्या जीवनामध्ये करेक्शन, सुधारणा किती महत्वाची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कितीतरी वेळा झालं माझ्या बरोबर, मी जेव्हा कोणाला त्या ठिकाणी करेक्ट करण्याचा, त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला,
की बाबा या ठिकाणी तुम्ही चुकीचे आहात, तर ते लोक चर्च सोडून गेले हो. त्या लोकांनी जाऊन दुसरीकडे जाऊन माझी निंदा केली, तो आहेच तसा आणि त्याला कुणी अधिकार दिला ना आम्हाला बोलण्याचा. अरे देवाचं पवित्र वचन सांगतं की आमच्या जीवनामध्ये जेव्हा धार्मिक आम्हाला ताडना करतो तर तो त्या तेला समान आहे जो अभिषेक आमच्या जीवनामध्ये घेऊन येतो. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी बायबलमध्ये जर आम्ही वाचलं तर बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की धार्मिकाची ताडना मस्तकावर ओतलेल्या तेला समान आहे. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोक आहे ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांना तुम्ही करेक्ट करण्याचा प्रयत्न करा, ते लोक जाऊन तुमची निंदा करतील. आज सुधारणा, चुकांची सुधारणा कोणाला आवडत नाही. बायबल सांगतं तू आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजू नको. आम्हाला वाटतं नाही त्याला काय अधिकार दिला आणि त्याला काय कळत नाही का. भले आम्ही चुकीचे असतो पण आम्हाला रेटवायची फार सवय लागलेली आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की धार्मिकाची ताडना मस्तकावर ओतलेल्या तेला समान आहे. तेल कशाला दर्शवतो? अभिषेक. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ऐकलं असेल बायबल वाचल्यावर अभिषेक येतो. तुम्ही वाचलं असेल प्रार्थना केल्याने अभिषेक येतो. तुम्ही वाचलं असेल आराधना केल्याने अभिषेक येतो. तुम्ही वाचलं असेल उपवास केल्याने अभिषेक येतो. परंतु मी तुम्हाला बायबल मधून एक गोष्ट आणखी सांगतो की धार्मिकाच्या ताडनेने सुद्धा आशीर्वाद येतो, अभिषेक येतो. प्रेज द लॉर्ड. धार्मिकाची ताडना मनुष्याच्या जीवनामध्ये अभिषेक घेऊन येते. जर तुम्ही तुमच्या चुकांना सुधारवण्यासाठी देवाच्या हातामध्ये स्वतःला समर्पित केलं, जर तुमचा याजक, जर तुम्ही कोणी आत्मिक व्यक्ती आहे जो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला करेक्ट करण्याचा प्रयत्न करतो, तर त्याची ताडना समजू नका, तो एक अभिषेक समजा यासाठी की देवाच्या द्वारे तुमच्या जीवनाची बढती व्हावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिली गोष्ट सर्वात महत्वाची, अधीन असणं गरजेचं आहे. म्हणा अधीन असणं गरजेचं आहे. देवाच्या अधीन असणं गरजेचं आहे. एका आत्मिक व्यक्तीच्या अधीन असणं गरजेचं आहे जो आमच्या जीवनामध्ये आमच्या चुका दुरुस्त करणारा असतो. आमेन. म्हणा धार्मिकाची ताडना डोक्यावर ओतलेल्या त्या तेला समान आहे जो आमच्या जीवनामध्ये अभिषेक घेऊन येतो. आमेन. पहिली गोष्ट अधीनता. दुसरी गोष्ट हिच्या विषयी लिहिलेला आहे दबोरा विषयी. ही एक धाडसी स्त्री होती. ब्रेव. ब्रेव म्हणजे काय आमच्या भाषेमध्ये आम्हाला समजलं असं शूरवीर, पराक्रमी. घाबरत नव्हती कशाला. अशीच होती ना. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर ती त्या ठिकाणी धाडसी नसती, जर ती त्या ठिकाणी घाबरणारी असती तर ती त्या सैन्यासमोर गेली असती का? प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सर्वात इमोशनल कोण असतं सांगा बरं? स्त्रियांविषयी लिहिलेलं आहे ना. बायबल लिहितं त्यांच्याविषयी, त्या फार इमोशनल आहे. परंतु देवापाने त्यांचा वापर किती अद्भुत रीतीने केला याचं उदाहरण, जिवंत उदाहरण दबोरा संदेश आहे. प्रेज द लॉर्ड. एक साधारण स्त्रीला देवापाने एवढं महान केलं की तिला इस्रायलाचं त्या ठिकाणी न्यायाधीश बनवलं, संदेशहारिका बनवलं. तिच्याद्वारे देवापाने एवढा मोठा विजय तिला दिला. आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही स्वतःला एवढं कमी समजता, हे कसं चांगलं वाटेल बरं? धाडसी स्त्री होती जिच्या विषयी लिहिलेलं आहे की 900 लोखंडी रथ समोर ही फक्त 10,000 लोक घेऊन गेली. त्यांची कितीतरी बलाढ्य सेना होती. आणि तिथे गेल्यानंतर देवाचं पवित्र वचन सांगतं ही धाडसी स्त्री आहे. ही कोणताच विचार न करताना त्या ठिकाणी लढण्यासाठी गेली. आणि बायबल सांगतं की परमेश्वराने तिला त्यामध्ये विजय दिला. बायबल सांगतं प्रत्येक ठिकाणी सांगतं तांबडा समुद्र जेव्हा इस्रायली लोकांच्या समोर होता तेव्हा मोशेद्वारे परमेश्वर इस्रायली लोकांना म्हणाला भिवू नका. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मोशे मेला आणि मेल्यानंतर यहोशुवाला त्या ठिकाणी देवाने निवडलं तेव्हा यहोशुवाला परमेश्वर काय म्हणाला माहित आहे का? भिवू नको, हिम्मत धर. प्रेज द लॉर्ड. अरे म्हटलं का नाही? यहोशाफाटासमोर जेव्हा त्या ठिकाणी एवढ्या देशांचे राजे त्या ठिकाणी असंख्य लोक समुदाय त्याच्यावर चालू आला आणि ते चालून आल्यानंतर यहोशाफाटाला एक संदेश त्यावर देवाचा आत्मा उतरला आणि तो संदेश त्या ठिकाणी त्याला म्हणतो काय? भिवू नको. प्रेज द लॉर्ड.
येशू मरणातून जिवंत झाला आणि जिवंत झाल्यानंतर तो त्या ठिकाणी लोकांना त्याने दर्शन दिलं आणि तो त्यांना म्हणाला, भिवू नका, तुम्हा शांती असो. प्रेज द लॉर्ड. बायबल जर तुम्ही नीट वाचलं ना, एका वर्षामध्ये किती दिवस असतात? किती दिवस? 365 असतात ना, बरोबर ना. या 365 दिवसासाठी बायबल मध्ये 365 वेळा शब्द आलेला आहे, भिवू नका. प्रेज द लॉर्ड. किती दिवस आलेला आहे शब्द? 365 दिवस. म्हणजे प्रभू तुम्हाला काय सांगत आहे? भिवू नका. आणि आम्ही काय करतो? संकट आलं का घाबरतो, दुःख आलं का घाबरतो, रिपोर्ट खराब आला का घाबरतो, क्लेश आला का घाबरतो, घरामध्ये भांडणं झाले का घाबरतो, परिस्थिती चालून आली का घाबरतो, कोणी बोललं तर आम्ही घाबरतो. अरे बायबल सांगतं की परमेश्वराने आम्हाला आज्ञा केलेली आहे का भिवू नका. आता या स्त्रीविषयी पहा, हिच्या समोर त्या ठिकाणी हिच्या आवाक्यापेक्षा जास्त सैन्य आलेलं आहे आणि एक स्त्री आहे, परंतु 10,000 लोकांना घेऊन गेली. 900 लोखंडी रथ असणारे व्यक्ती समोर उभी राहिली आणि परमेश्वर देवा जिच्या सोबत होता त्याच्याद्वारे एक महान विजय तिने त्या ठिकाणी प्राप्त केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की आम्हाला घाबरायचं नाहीये, तर आम्हाला देवाचं गौरव करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही घाबरत का नाही माहिती आहे का? कारण की प्रभू आमच्या पक्षाचा आहे ना. लोक म्हणतात ना, ख्रिस्ती लोक त्या ठिकाणी भित्रे आहे. अरे नाही, ख्रिस्ती लोक नम्र आहे, भित्रे नाही. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती लोक नम्र आहेत पण भित्रे नाहीये. लोकांना काय वाटतं, आम्ही नम्रपणे बोलतो म्हणून आम्ही घाबरतो. अरे कशाला घाबरायचं? कशाला घाबरायचं? जे लोक मला डोकं लावायला येतात, मी त्यांना बायबलची वचन सांगतो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला डोके लावतात ना, येशू कोण आहे विचारतात ना, तुम्हाला विचारतात ना, सांगतात ना, 3 खिळ्यावर तुमचा हे सगळे हे सिली क्वेश्चन्स आहे. बायबल याला मूर्खपणाचे वाद म्हणता, भविष्यवाण्या कलह, या सर्व पासून दूर राहा, कारण की ते निरुपयोगी व्यर्थ आहे. आणि बायबल आम्हाला क्लिअर याविषयी सांगतं की परमेश्वराचं वचन जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये वाचतो, तेव्हा आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की जेव्हा लोक आम्हाला हे वाद घालण्यासाठी येतात, त्यांना बायबल मधले वचन दाखवा. एक जण आला आणि तो म्हणाला, येशू देव नाहीये, तो संदेष्टा आहे. मी त्यांना म्हटलं, हे बाबा, येशू परमेश्वर आहे. हालेलुया. येशू कोण आहे? देव आहे. तो देवाच्या स्वरूपाचा आहे. देवासने त्याने लाभ मानला नाही, याचा अर्थ असा नाही का त्या ठिकाणी तो देव नाहीये. बायबल सांगतं 100% मनुष्य, 100% तो देव आहे. आमेन. वचन दाखवा. वचन लिहिलेलं आहे आणि त्या व्यक्तीला ते वचन दाखवता येतं, कारण की जे वाचतात. आम्हाला जर वाचायला त्या ठिकाणी समजत नाही, तर आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टींमध्ये परमेश्वराची योग्य इच्छा आमच्या जीवनासंबंधाने काय आहे, ती इच्छा आम्हाला पवित्र शास्त्र बायबल वाचल्यानंतरच समजते. किती लोक बायबल वाचतात माहिती आहे का? मी हात नव्हते वरती, पण ठीक आहे, तुम्ही केलं. कारण की आम्ही जर हातवरती केलं ना, बाकीच्यांना त्या ठिकाणी कसं तरी वाटतं. म्हणून मी सांगतो, आत्मपरीक्षण करा. ज्या देवाकडे तुम्ही आशेने येता, त्या देवाला ओळखता का तुम्ही? दबोरा आपल्या देवाला ओळखत होती, म्हणून ती त्या ठिकाणी ब्रेव होती, ती धाडसी होती, ती देवाच्या नावाने त्या ठिकाणी परिस्थिती समोर गेली आणि बायबल सांगतं देवाने तिला विजय दिला. मी तुम्हाला सांगतो, एक देवाचे दास उपास प्रार्थना चालू होत्या आणि उपास प्रार्थना चालू असताना त्या ठिकाणी एक स्त्री जी आहे ती रेल्वेने आली आणि रेल्वेने आल्यानंतर तिने विचारलं, घरी जाऊन विचारलं, पास्टर कुठे आहे? आणि त्यांनी सांगितलं की या व्यक्तीच्या घरामध्ये जे देवाचे दास होते त्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी प्रार्थना चालू आहे, तिथे पास्टर आहे. आणि त्या ठिकाणी ती गेली आणि तिला त्या ठिकाणी काय लागलेलं होतं? भूत लागलेलं होतं. काय लागलं होतं? आम्ही भूतच लागलं म्हणतो ना, दुष्टात्मा लागला होता. आणि ती गेली आणि तिने जसं धाडकन असं ते मध्ये प्रार्थना करत होते, असं जोरात त्या ठिकाणी दार हे केलं आणि दार उघडल्यानंतर त्या ठिकाणी ते प्रार्थना करत होते आणि प्रार्थना करत असताना सर्वांनी मागं पाहिलं. तिच्या हातामध्ये जी पर्स होती अशी धाडकन तिने भिंतीवर फेकून मारली आणि त्या लोकांना ती मोठ्याने म्हणाली, तुम्ही समजता काय आपल्या स्वतःला? तिचे डोळे मोठे मोठे झाले. पाळक साहेबांच्या सोबत जेवढे होते, एका झटक्यात पाळक साहेबांच्या कधी मागे गेले, पाळकालाही कळालं नाही. सुरुवातीला पाळक साहेबाला वाटलं, अरे बाप, हे तर लय अवघड दिसतं, आवाक्याच्या बाहेर दिसतं. आणि पाळक साहेबही थोडेसे, प्रेज द लॉर्ड. पण तेवढ्यात पाळक साहेबाच्या मनावर एक आवाज आला आणि तो आवाज या प्रकारे आला की ते म्हणाले की जो तुझ्या आतमध्ये आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. त्या वचनाने त्यांच्या मनामध्ये एकदम त्यांना त्या ठिकाणी
स्फूर्ती आली, ते उभे राहिले आणि एकदम त्या स्त्रीच्या, त्या बहिणीच्या जवळ गेले आणि त्याच्याकडे पाहून, त्या दुष्टात्म्याकडे पाहून ते तिला काय म्हणाले की हे दुष्ट, तू देवाच्या उपस्थितीमध्ये वर डोळे करून उभा राहू शकत नाही, डोळे खाली कर. आणि त्या दुष्टात्म्याने त्या ठिकाणी डोळे खाली केले. बायबल सांगतो भूते विश्वास ठेवतात, थरथर कापतात. ज्या भूतांना तुम्ही घाबरता ते भूत येशूच्या नावाला घाबरतात. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, चर्च मध्ये एखादी बहीण ओरडली याचा अर्थ असा नाही का तुम्ही लगेच तिच्यापासून 10 फूट लांब व्हावं. अरे कशाला घाबरता, तुमच्या सोबत येशू आहे ना. काही काही लोकांना वाटतो नाही माहिती तिच्यातून मी घालून मात घुसलं, काय घुसल. या आया बाळांच्या कानाच्या पाठीमागे लावू नका. ज्या देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही येता इथे लोक मुक्त होता, इथे बंधनात राहत नाही. हालेलुया. त्याला आज्ञा केली, येशूच्या नावामध्ये तुला आज्ञा करतो, या ठिकाणी निघून जा. आणि पाळकाकडून बोलता बोलता एक चूक झाली की या ठिकाणी जाता या पाळकाचा ज्या घराची भिंत जी आहे ती तोडून तू त्या ठिकाणी काय कर, निघून जा. कारण की तिला जो लागला होता तो काय जीन वगैरे काय असतं ते माहित नाही मला, ते लागलं होतं. आणि तो म्हणाला 20 वर्षांपासून मी ज्या पाठीमागे आहे आणि मी हिला घेऊनच जाणार. पण त्या ठिकाणी देवाच्या आत्म्याद्वारे त्या ठिकाणी जे सामर्थ्य प्रार्थनेचं होतं, ती व्यक्ती बहीण जी आहे ती मुक्त झाली. ते म्हणाले की चिन्ह म्हणून काय कर, ही भिंत तोड. तेवढ्यात पाळक साहेब पाठीमागून ओढाले, अरे मी रेंटच्या घरामध्ये राहतो, किरायाने राहतो. पाळक साहेब म्हणाले ठीक आहे कॅन्सल, इलाच काय कर, खाली आपट. आणि त्या ठिकाणी काय झालं, त्या दुष्टात्म्याने तिला खाली आपटवलं. आणि जी आहे पासळी जी आहे ती तुटली. ती म्हणे हा तुम्ही माझी बरकडी तोडली. ती म्हणाले आम्ही नाही तोडली. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत ती स्त्री जी आहे ती एकदम मुक्त आहे. आम्हाला घाबरायचं नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन जेव्हा शिकतो तेव्हा आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये महान गोष्टी करतो. मी तुम्हाला सांगतो, छोट्या छोट्या गोष्टींना त्या ठिकाणी बघून घाबरायचं नाहीये. कारण की आमच्या बरोबर जो प्रभू आहे तो सर्व परिस्थितीपेक्षा मोठा आहे. म्हणा आमचा प्रभू सर्वात मोठा आहे, म्हणून घाबरायचं नाहीये. आमेन. प्रेज द लॉर्ड. समस्या, त्रास, क्लेश, यातना, विपत्ती, ज्या काही आज्ञा तुमच्या जीवनामध्ये आहे त्याला पाहून घाबरायचं नाहीये. त्यांना आज्ञा करायचं आहे, निघ, तर ते निघून जाईल. परिस्थितीला बघून काय करायचं आहे, घाबरायचं नाहीये, त्याला आज्ञा करायची. प्रभू समोर वादळ आलं, प्रभूने काय केलं, आज्ञा केली ना, आज्ञा केली का नाही, उगे राहा, स्थिर राहा, झालं का नाही शांत. मग आम्ही काय करतो, पाळक साहेब, डोळ्यात पाणी बी येत नाही तरी बी त्यांचे पाळक साहेब. मी म्हणतो कधी कधी मला माफ करा, पण कधी कधी लोक जे हे करतात ना, मला वाटतं ते चिपडे काढीत राहतात. रडण्याच्या नावाखाली कधी कधी आम्ही डोळे साफ करून घेतो. मला माफ करा, ठीक आहे, हा विनोदाचा भाग झाला, परंतु सत्य परिस्थिती सांगतो का आम्हाला परिस्थितीला बघून घाबरायचं नाही, तर परिस्थितीला काय करायची आहे, आज्ञा करायची आहे. आजाराला आज्ञा करायची आहे. आज्ञा करा, ते तुमच्यापासून निघून जातील. कारण की तुमच्यामध्ये जो आहे तो बाहेरच्या गोष्टींपेक्षाही ताकदवार आहे, मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं आम्हाला या गोष्टींना घाबरायचं नाहीये. मी तुम्हाला सांगतो दबोरा धाडसी आहे. मी तुम्हाला सांगतो काही लोक छोट्या छोट्या समस्या आल्यानंतरही घाबरतात आणि घाबरल्यानंतर त्यांना वाटतं सर्व संपलं. अरे कशाला घाबरायचं, जर आम्ही देवाचे लोक, आम्ही म्हणतो ना आम्ही देवाचे लोक, शिष्य येशूचे आम्ही बनणार आणि येशूच्या पाठीमागे चालणार. येशूच्या पाठीमागे चालणारे लोक परिस्थितीला घाबरतात का? कारण की बायबल तर भरलेलं पडलेलं आहे. या प्रत्येक गोष्टीने, प्रत्येक लोकांच्या द्वारे, प्रत्येक अनुभव त्यांच्या जीवनामध्ये देवाने या प्रकारे दिलेला आहे की परमेश्वर त्यांच्या सर्व गोष्टींमध्ये त्यांचा मार्गदर्शक आहे आणि याचा मार्गदर्शक परमेश्वर आहे, तो त्याच्या बरोबर चालणार आहे. हालेलुया. आम्हाला घाबरायचं नाहीये. इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये खूप सारे आव्हानं होते, त्यांच्या जीवनामध्ये खूप सारे शत्रू आले, खूप सारे युद्ध त्यांना करावे लागले. याचा अर्थ काय, परमेश्वराला त्यांना मारायचं नव्हतं, तर परमेश्वर त्यांना युद्ध कौशल्य शिकवत होता आणि परमेश्वराने युद्ध कौशल्य त्यांना शिकवलं, म्हणून ते सर्व गोष्टींमध्ये काय झाले, उंच झाले, उन्नत झाले आणि देवाचं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे झालं. प्रेज द लॉर्ड. मग तुमच्या जीवनामध्ये आजार येतात, क्लेश येतात, यातना येतात, विपत्ती येते, ते तुम्हाला मारण्यासाठी येतं का, तुम्हाला शिकवण्यासाठी येतात. प्रेज द लॉर्ड. समस्या, त्यांना घाबरायचं आहे का बघून, एक आजार आला, एक रिपोर्ट चुकीचा आला, तर ते रिपोर्ट चुकीचा धरून तुम्ही लगेच धरलं म्हणले नाही आता माझं सर्व संपलं. अरे कशाला, कुणी सांगितलं तुम्हाला? आम्ही मागील दिवसांमध्ये घोषणेचं सामर्थ्य शिकलो आणि त्या घोषणेमध्ये जे देवाचं गौरव त्याने आम्हाला आपल्या वचनाद्वारे दिलेला आहे, त्या वचनाला जेव्हा आम्ही आमच्या मुखाने उच्चारतो, त्या कार्य करणाऱ्या गोष्टी आहेत, त्या होणार नाही का? प्रेज द लॉर्ड.
अहो समजतंय का? प्रेज द लॉर्ड. आम्ही एका ट्रेनिंग मध्ये आहो. कशामध्ये आहो आम्ही? ट्रेनिंग पिरियड मध्ये आहो. आणि त्या ट्रेनिंग मध्ये जात असताना आम्हाला काही गोष्टी शिकाव्या लागतात. एखादा व्यक्ती जर अधिकारी होतो तर त्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं? ट्रेनिंगसाठी जावं लागतं. 1 वर्ष तिथे घालवावं लागतं. 1 वर्ष घालवल्यानंतर त्याला प्रोबेशनवर त्या ठिकाणी पाठवता. मग त्याला ग्राउंड लेवलची माहिती देता. तुम्ही त्याच ट्रेनिंग मध्ये आहात ज्या ट्रेनिंग विषयी देवाचं पवित्र वचन आम्हाला शिकवता. प्रेज द लॉर्ड. आता आपल्यामध्ये आपला बंधू जीवा आहे आणि त्याच्याविषयी तो आर्मीमध्ये आहे आणि तो आर्मीच्या भरती झाला आणि भरती झाल्या त्याला लगेच बॉर्डरवर नेला आणि त्याच्या हातामध्ये AK-47 दिली आणि त्याला सांगितलं चालव रे. असं झालं का? त्याला ट्रेनिंग दिली गेली. त्यांना प्रत्येक गोष्टी कसं वेपन आहे, कसं त्याला खोलायचं, कसं त्याला फिट करायचं, कशा प्रकारे त्याला धरायचं, या सर्व गोष्टींचं त्यांना ट्रेनिंग दिल्या जातं. आणि ट्रेनिंग दिल्या झाल्यानंतर त्यांना तिथे पाठवलं जातं. तीच गोष्ट आमच्या जीवनामध्ये आहे. हे वचन जेव्हा आमच्या जीवनामध्ये आलं, प्रभूची इच्छा आहे की आम्ही या सर्व गोष्टींना आपल्या जीवनामध्ये शिकावं, वाचावं आणि त्याला आपल्या जीवनामध्ये लागू करावं. जेव्हा आम्ही लागू करू, निश्चित रूपे आमच्या जीवनामध्ये कार्य होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन सांगतं की जे सामर्थ्य देवाच्या पुत्राकडे येशूकडे आहे, ते सामर्थ्य तुमच्याकडे देखील आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूला सामर्थ्य कुठून मिळतं? पित्यापासून मिळतं. बरोबर ना? मग योहान 1:12 मध्ये काय लिहिलेलं आहे? जितक्याने त्याच्या नावावर विश्वास ठेवला, जितक्याने त्याच्या नावाचा स्वीकार केला, त्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आता विचार करा, जर तुम्ही त्या ठिकाणी देवाची लेकरं झाले तर येशू कोण आहे? देवाचा पुत्र आहे. जे सामर्थ्य पित्याकडे आहे, त्या सामर्थ्याच्या द्वारे पित्याचे येशू जे कार्य करतो, तोच अधिकार तुम्हाला मलाही दिलेला आहे. जर आम्हाला तो अधिकार दिलेला आहे तर आम्ही शब्द बोलू, कार्य होणार नाही का? समजतंय का? अहो समजतंय का? लई सोपं सांगतोय. जो अधिकार येशूचा आहे तोच अधिकार आम्हाला आहे. नाही बाई, तो देव आहे, त्याच्याकडे कसं काय पाहिजे, त्याची बरोबरी आपण करू का? अरे त्याने तुम्हाला लेकरं बनवलेलं आहे. हालेलुया. बायबल एवढंच लिहितं की त्याच्याविषयी लिहिलेलं आहे की प्रभू शिष्यांना म्हणतो की माझ्यापेक्षा अधिक तुम्ही मोठे मोठे अद्भुत कार्य कराल. करणार नाही का? आम्ही करणार ना. मृत्यूमध्ये जेव्हा जीवन टाकायचं सामर्थ्य ठेवणारा परमेश्वर जो हेच केला, त्या ठिकाणी एका खोऱ्यामध्ये घेऊन गेला आणि तिथं म्हणतो मानवपुत्र आज्ञा कर, या सजीव असती त्या ठिकाणी या शुष्क असती सजीव व्हाव्या. त्याने आज्ञा केली. अरे कुजलेल्या असती होत्या, त्या सजीव झाल्या, मोठं सैन्य उभा राहिलं. तो प्रभू ज्याने आमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य दिलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो, आपले शब्द जे आहे ना ते चांगले वापरा. आम्ही प्रार्थना करून घेतल्यानंतरही घरी जाऊन म्हणतो नाही, काही लोक विचारतात फरक पडला का? थोडंसं आहे. मी तुम्हाला सांगतो, माझ्या शरीरामध्ये जर त्रास जरी होत असला ना तर मी ही प्रार्थना करतो, लोकांना सांगतो मी पूर्ण बरा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, जे माझं कन्फेशन आहे, जे माझ्या मुखातून निघतं, भलेही मला त्रास होत आहे परंतु तो काही वेळानंतर एका झटक्यामध्ये निघून जातो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, सर्वात महत्वाची गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्हाला घाबरायचं नाहीये. दबोरा त्या ठिकाणी धाडसी होती. प्रगटीकरणामध्ये लिहिलेलं आहे, भित्रे लोक कुठे जातील माहितीये का? नरकामध्ये जातील. प्रेज द लॉर्ड. म्हणून घाबरायचं नाहीये. म्हणा, घाबरायचं नाही. प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट, पहिली गोष्ट आम्ही शिकलो अधीनता. दुसरी गोष्ट, ही स्त्री निडर आहे, धैर्य धरायचं आहे, घाबरायचं नाहीये, भ्यायचं नाहीये. तिसरी गोष्ट, ही दबोरा जी स्त्री आहे ही देवावर प्रेम करते आणि देवाच्या लोकांवरही प्रेम करते. दबोरा काय करते? देवावर प्रेम करते आणि देवाच्या, प्रेज द लॉर्ड, देवावर प्रेम करायला शिकवा उपाळक साहेब, पण लोकांवर प्रेम करायला शिकवू नका. प्रेज द लॉर्ड. हिची इच्छा होती की देवाच्या लोकांनी काय व्हावं? मुक्त व्हावं. गुलामगिरीमध्ये होते ना, होते का नाही? आजही पापाच्या गुलामगिरीमध्ये लोक नाही का? आहे का नाही? पापाच्या गुलामगिरीमध्ये आहे का नाही लोक? अरे आमचे नातलग आहे, आपलंजन आहे, प्रियजन आहे, शेजारचे, बाजारचे सर्व आहे ना, आहे ना, गुलामगिरीमध्ये आहे ना. कधी वाटलं का त्यांनी मुक्त व्हावं म्हणून? बाई काय करायचं आपल्याला, मरुपरते ना तसेच. आपलं आपलं पाहायचं. इथं कोणाला घेणं पडलंय? देवाचे एक महानदास झाले, रेनहार्ड बॉन्के. अंकल बिली ग्रॅहम नंतर जगात सर्वात जास्त आत्म्यांचं तारण केलं ना ते झाले. तर त्यांना एका व्यक्तीने विचारलं का तुमच्याद्वारे एवढी मोठी सेवा कशी झाली? त्यांनी सांगितलं का मला आत्म्यांविषयी ओझं होतं.
प्रेज द लॉर्ड. लोकांविषयी मला कंपॅशन होतं की माझा शेजारी राहणारा जो आहे तो व्यक्ती त्याचा उद्धार व्हावा, त्याच्या जीवनामध्ये देवाचं वचन त्याला कळावं आणि तो त्या पापाच्या गुलामगिरीमधून मुक्त व्हावं ही त्याची इच्छा होती. आणि त्याद्वारे देवाचं एवढं महान संजीवन त्या व्यक्तीद्वारे झालं. मी तुम्हाला तेच सांगू इच्छितो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला लोकांच्या उद्धारासाठी, शेजाऱ्या पाजाऱ्यांसाठी, नातेवाईकांसाठी, आप्तजनांसाठी, आमच्या परिवारातल्या लोकांसाठी एक ओझं घेऊन चालणं गरजेचं आहे. का जसा मला ख्रिस्त कळाला, यांनाही ख्रिस्त कळायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. दबोरा देवावर आणि त्याच्या लोकांवर प्रेम करते. तुम्हाला माहित आहे, आम्ही देवाचा हात कधी बघितला नाही. तुम्ही पाहिला का देवाचा हात? पाहिला का? हा देवाचा हात नाही, त्याचं सांगण्यासाठी. प्रभूचा हात एवढा नाही. बायबल सांगतं प्रभूचा हात केवढा आहे माहिती आहे का? समुद्र आहे ना संपूर्ण जगाचा, त्याच्या या चोळीमध्ये मावतो. प्रेज द लॉर्ड. एवढा प्रभू आमचा मोठा आहे. तुम्ही पाहिला का कधी देवाचा हात? पाहिला का? कोणी पाहिला का? इथे बघितला असेल तर सांगा मला. नाही पाहिला, मी नाही पाहिला. पण आम्ही काय म्हणतो माहितीये का? ही आमची साक्ष आहे की प्रभूने आपल्या अद्भुत हाताद्वारे आम्हाला मदत केली. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो तो अद्भुत हात काय. कधी कधी देवाचे लोक सुद्धा देवाचा हात बनून आमच्या मदतीसाठी येतात. आमेन, हालेलुया, हालेलुया. हे ते लोक आहे ज्यांच्याविषयी आम्हाला ओझं ठेवायचं आहे. कारण की यांचा जर बचाव झाला आहे ते अद्भुत रीतीने तुमच्या बचावासाठी कधी येतील, तुमच्या मदतीसाठी केव्हा येतील तुम्हालाही कळणार नाही. कारण की देवाचे लोकच देवाचा हात आमच्यासाठी आहेत. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, म्हणून परिस्थितीला बघून घाबरायचं नाहीये. देवाचं पवित्र वचन आमच्या जीवनामध्ये हे सांगतं की आम्हाला देवावरही प्रेम करायचं आहे आणि देवाच्या लोकांवरही प्रेम करायचं आहे. दोन प्रकारची कृपा मनुष्याला पाहिजे, जी 31 तारखेच्या रात्री आम्ही शिकलो होतो. कोणती कृपा? लुकाचं शुभवर्तमान 2 अध्याय 52 वचनामध्ये या प्रकारे लिहिलेलं आहे की आणि प्रभू येशू ख्रिस्त मनुष्याच्या आणि देवाच्या कृपेमध्ये वाढत गेला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लिहिलेलं आहे आणि शमूएलासाठी लिहिलेलं आहे. आणि शमूएल बाळक देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेमध्ये वाढत गेलं. देव आणि मनुष्य त्याच्यावर प्रसन्न असत. हालेलुया. आम्ही माणसांना खुश करायला सेवा नाही करत बरं का. आम्ही माणसांना खुश करण्यासाठी देवाची सेवा नाही करत, परंतु आम्हाला एक फेवर पाहिजे, कृपा पाहिजे. कोणाचा? देवाचा आणि मनुष्याचा देखील. प्रेज द लॉर्ड. कारण कधी कधी आमच्या जीवनामध्ये आम्हाला या गोष्टी खूप सारे आशीर्वाद देऊन जातात. प्रेज द लॉर्ड. माणसाचा खरा आदर कधी असतो माहितीये का? तुम्हाला सांगू, माझा खरा आदर कधी असतो? जेव्हा मी तुमच्या घरी येऊन तिथून निघून जाईल. आले 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 पाळक साहेब या, चहा घ्या, चहा घ्या, बिस्किट देऊ का, आणखी करू का, बिर्याणी खा, मटन खा, अमक खा, तमक खा, हे करू का, ते करू का, हे करू का, ते करू का. जसं खाल्लं, पोट भरलं, हात धुतले, पाळक साहेबांनी प्रार्थना केली, आशीर्वाद दिला आणि जसे पाळक साहेब तिथून निघून गेले. बाई काही खादाडे ग. हा खरा आदर माझा. हा माझा खरा आदर आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ज्या ठिकाणी लोकांसोबत बोलताना तर त्या ठिकाणी लोक तुमची जी तारीफ करताना तो तुमचा खरा आदर नाही. तुम्ही त्या जागेवर जेव्हा अनुपस्थित राहता आणि ज्या वेळेस लोक तुमच्याविषयी त्या गोष्टी बोलत्या त्याच तुमच्या आदराच्या गोष्टी आहेत. म्हणून आम्हाला माणसाची कृपा पाहिजे. कारण की त्यांच्या मुखामध्ये देवाने काही आशीर्वाद ठेवलेला आहे. काही लोकांनी स्वतःला स्वतःपुरतं मर्यादित ठेवलेलं आहे. त्यांना कोणाचंच घेणं नाहीये. त्यांनी स्वतःचं जग बनवलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, दबोराच्या जीवनाद्वारे एक गोष्ट शिकायला मिळाली. दबोरा देवावरही प्रेम करते आणि देवाच्या लोकांवरही प्रेम करते. प्रेज द लॉर्ड. तिला दुःख आहे की तिचे लोक गुलाम आहे. मी तुम्हाला सांगतो, बायबलची सर्वात मोठी आज्ञा काय आहे माहितीये का? तू आपला देव परमेश्वर यावर संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने, संपूर्ण शक्तीने प्रीती कर आणि जशी आपल्यावर तशी आपल्या. प्रेज द लॉर्ड. दबोरामध्ये हाच गुण होता. दबोरामध्ये हाच गुण होता की तिला आपल्या लोकांवरही प्रेम होतं. आम्हाला आहे का प्रेम? आत्मपरीक्षण करा. प्रेज द लॉर्ड. आम्ही तर चान्स शोधतो लोकांना, कुठं आम्हाला धरता येईल, कुठं हे करता येईल, कुठं त्यांना नावं ठेवता येईल. प्रेज द लॉर्ड. मदर तेरेसा माहित आहे ना, तिला नोबल दिलं होतं, बरोबर ना? काही येस, बरोबर ना?
तिला एकदा कोणीतरी विचारलं की ज्या कुष्ठरोग्यांची तू सेवा करते, त्यांच्या जखमा ज्या हाताने पुसती, त्यांच्या जखमाला तू मलमपट्टी करती, तुला त्याची दुर्गंधी येत नाही का? तुला त्यांचा घाणेरडा वास येत नाही का? तू असं का बरं करती? तर मदर तेरेसाने एक उत्तर दिलं की मी त्या जखमा, त्यांच्या जखमा पाहत नसून मी त्या जखमा येशू ख्रिस्ताच्या जखमा आहे असं म्हणून त्या जखमांना मी पट्टी करते, ते साफ करते. बघा किती मोठं समर्पण आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जेव्हा आम्ही चर्चमध्ये येतो तेव्हा आमच्या चर्चमध्ये त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, मी काही चर्चेसमध्ये गेलो ना, त्या चर्चमधले असे लोक आहेत, त्या ठिकाणी एक चॉकलेटचं रॅपर जरी पडलं ना तर पाळकाने बघायच्या आत ते उचलून घेतात. आणि आम्ही चर्चमधून जेव्हा उठून जातो ना तर इथं कुरकुऱ्याचे तुकडे पडलेले राहतात. आणि आमच्या पोराला भूक लागली, त्यांच्या भुकेविषयी तुला बोलण्याचा अधिकार कुणी दिला? देवाच्या मंदिरामध्ये शिस्त लागते. प्रेज द लॉर्ड. डिसिप्लिन. जो माणूस देवाच्या उपस्थितीची कदर करतो, देवाच्या मंदिराची काळजी घेतो, परमेश्वर त्याची काळजी घेतो. म्हणून मी पहिलेच सांगितलं, ज्या हातामध्ये झाडू नाही ना त्या हातात राजदंड येत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि मी तुम्हाला सांगतो, हे प्रत्येक सेवकांच्या शब्दाचे मुखातले शब्द आहे बरं का. ज्या ज्या लोकांनी देवाच्या मंदिराची काळजी घेतलेली आहे ना, त्यांच्या जीवनासारखी समृद्धी कोणाच्या जीवनामध्ये आतापर्यंत आलेली नाही. पास्टर राजू ठाकूरला ओळखता ना तुम्ही? आज देवाचे एवढे महान दास आहे ना, ते काय करायचे माहिती आहे का? त्यांना सेवा काय दिली होती? लोक जे येतील ना बाहेरून चर्चला, त्यांच्या चपला उचलायच्या, हाताने उचलायच्या आणि व्यवस्थित लावायच्या. आज तो माणूस देवाचा सेवक आहे. हजारो लोकांसमोर जात, सर्व गोष्टींची एक भरपुरी देवापणे दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला हीच गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो. आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला हेच जाणणं गरजेचं आहे की जेव्हा दुसऱ्यांचं दुःख त्रास बघून आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो ना, तर परमेश्वर त्याचे आशीर्वाद देतो. बायबलमध्ये एक वचन लिहिलेलं आहे, जो दुसऱ्याच्या शेताचं सिंचन करतो, परमेश्वर त्याच्याही शेताचं सिंचन करतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांची काळजी घेता, त्याच्यासाठी प्रार्थना करता, तर हे आशीर्वाद परमेश्वर तुमच्या पदरामध्ये टाकतो. हालेलुया. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. दबोरा देवावर आणि देवाच्या लोकांवर प्रेम करते. चौथी गोष्ट, दबोरा प्रत्येक गोष्टींमध्ये देवाचं आदर करते. प्रेज द लॉर्ड. लास्ट थिंग आहे, संपवतो, एक 5 मिनिटांमध्ये संपवतो. दबोरा काय करते? देवाचा प्रत्येक गोष्टींमध्ये काय करते? आदर करते. बघा ना, तिचं गीत जेव्हा ती लिहिती, त्या प्रत्येक गोष्टींमध्ये तिने काय दिलेला आहे? देवाला आदर दिलेला आहे. 5वा अध्याय घरी जाऊन वाचा. प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्या देवाचा आदर करा. मी तुम्हाला सांगतो, सैतानाला वाटतं की तुम्ही चूक करावी, सैतानाला वाटतं तुम्ही त्या ठिकाणी पाप करावं, सैतानाला वाटतं तुम्ही गर्विष्ठ व्हावं, परंतु बायबलचा एक नियम आहे, कधी स्वतःला आदर देऊ नका. प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट स्वतःला घेऊ नका. हे मी केलं, हे मी केलं, हे मी केलं. मी प्रार्थना केली, तिला आरोग्य मिळालं, मी प्रार्थना केली, असं झालं, मी प्रार्थना केली, मुर्दा जिवंत झाला. अरे प्रत्येक गोष्टींमध्ये देवाचा आदर देवाला द्या. बायबल सांगतं की परमेश्वर म्हणतो, मी ईर्ष्यावान परमेश्वर आहे, मी माझं गौरव कोणा मनुष्याला देत नाही. जेव्हा लोक तुमच्या लेकरांची तारीफ करता, म्हणा देवाचा गौरव असो, देवाची स्तुती असो, देवाने दिले. जेव्हा तुम्हाला चांगलं घर मिळतं, ते घर बांधण्यासाठी लोक येऊन म्हणतात किती सुंदर घर बांधलं, तुम्ही म्हणा देवाचा आदर असो, देवाचा गौरव असो, देवाची स्तुती असो. प्रेज द लॉर्ड. तुमचे लेकरं चांगले अधिकारी झाले, देवाला धन्यवाद द्या. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. बायबल आम्हाला सांगतं की आम्हाला स्वतःच्या जीवनाचं कौतुक करायचं नाहीये. जे काही आम्हाला मिळालेलं आहे ते देवाच्या कृपेने मिळालेलं आहे. आणि दबोरा विषयी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, दबोरा देवाचा आदर करत होती प्रत्येक गोष्टींमध्ये. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हणतो, जो माझा आदर करील मी त्याचा आदर करील. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, प्रत्येक गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला जाणणं गरजेचं आहे. तुम्हाला माहित आहे का, प्रेषितांच्या कृत्यामध्ये एक घटना आहे. हेरोद राजा होता.
आणि या हेरोद राजाचं आणि त्या ठिकाणी सोरागर नावाच्या लोकांचं त्या ठिकाणी काय होतं, यांचं थोडंसं बिनसलं होतं आणि त्या ठिकाणी सरागराचे लोक जे आहे ते त्या ठिकाणी एकत्र आले आणि ते राजासोबत समेट करायला गेले. समेट करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी ते एकत्र आले आणि राजा त्या ठिकाणी उभा राहून बोलायला लागला आणि खाली जे लोक ऐकत होते ना ते काय म्हणाले, ही देववाणी आहे. काय म्हणाले ते, ही देववाणी आहे. आणि बायबल सांगतं की त्या लोकांनी जे बोलले तिथं लिहिलेलं आहे, हेरोदाने देवाचा आदर केला नाही म्हणून एक दूत आला, त्याच्या पोटात असा बुक्का मारला आणि बुक्का मारल्यानंतर तो तिथं पडला आणि बायबल सांगतं किडे पडून तो मेला. रेफरन्स पाहिजे असेल प्रेषितांची कृत्य 12वा अध्याय घरी जाऊन वाचा. प्रेज द लॉर्ड. त्याच्या 20 पासून पुढे लिहिलेलं आहे ते वचन तुम्ही घरी जाऊन वाचा, तुम्हाला कळेल. देवाचं गौरव त्या ठिकाणी स्वतःला घेऊ नका, हे भयानक आहे. हे तुमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी शाप घेऊन येतील, दुःख घेऊन येतील. म्हणून काहीही चांगलं हो तुमच्या जीवनामध्ये, आदर देवालाच द्या. म्हणा, देवाला आदर द्यायचा आहे. काहीही हो तरी देवाला आदर द्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू का, तुम्ही सर्व गोष्टींमध्ये देवाचा आदर द्या, परमेश्वर तुम्हाला कसा उंच करतो बघा. प्रेज द लॉर्ड. म्हणा, एक माझ्या पाठीमागे म्हणा, एका गोष्टींमध्ये आम्ही देवाला हरवू शकत नाही. अरे विश्वासाने म्हणा ना, विश्वासाने म्हणा. बघा मी म्हणतो ना, जे आपल्या मुखातून बोलतील त्यांच्या जीवनामध्ये ते होईल. आमेन असं म्हणून मी जाहीर करतो. पण जे लोक बोलणार नाही त्यांच्यासाठी मी आत्ताच प्रार्थना करतो, त्यांच्या जीवनामध्ये ते होऊ नये आणि येशूच्या नावामध्ये होऊ नये. आमेन असंच मी प्रार्थना करतो. बोला ना, काय जड लागतं. बाहेर बोलायला लय तोंड चालतं, आमचं नाव ठेवायला लय तोंड चालतं. इथं देवाचं वचन आहे, हे बोलाल तर तुमच्या जीवनात नवसंजीवन येईल. तुमचे आजार त्या ठिकाणी त्रास आहे, जे समस्या घेऊन आलेले आहेत ते निघून जातील. प्रेज द लॉर्ड. म्हणा, एका गोष्टीमध्ये तुम्ही देवाला कधीच हरवू शकत नाही. कोणत्या बाबतीत? देण्याच्या बाबतीत. म्हणा, देण्याच्या बाबतीत. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू का, जेव्हा तुम्ही देवाला आदर देतात ना, तुम्ही देवाला आदर देतात ना, तर विचार करा परमेश्वर परतफेड म्हणून किती तुम्हाला आदर देईल. प्रेज द लॉर्ड. तो काय म्हणतो माहितीये का वचनामध्ये, की तुम्ही आपली दशमांशी, आपली दाने देवाच्या मंदिरी घेऊन या. काय म्हणतो? दशमांश कितवा भाग आहे? 10वा भाग. परमेश्वराला आम्ही कितवा भाग देतो कमाईचा? 10वा भाग. त्या 10व्या भागाचा आशीर्वाद कसा आहे पुढे वाचलं का? म्हणजे मी आकाश कपाटे उघडून, किती देताय तुम्ही? छोटस देताय. किती? 10वा भाग किती आहे? छोटासा आहे. आकाश कपाटे उघडून मावणार नाही एवढे आशीर्वाद तुमच्या पदरामध्ये देईल. म्हणून म्हणतो, देण्याच्या बाबतीत तुम्ही कधी देवाला घाबरू शकत नाही. माझ्या जीवनाची ही साक्ष आहे. देण्याच्या बाबतीमध्ये मी देवाला कधी कंजूसी केली नाही, म्हणून आज देवापाने मला एवढं समृद्ध केलं. घमेंड करतो मी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट की आम्हाला प्रत्येक गोष्टींमध्ये देवाचा आदर करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही देवाला आदर देता तेव्हा परमेश्वर तुम्हाला कितीतरी पटीने अधिक आदर तुम्हाला देईल. प्रेज द लॉर्ड. लोकांना कितीही तारीफ करू द्या, तुमची तारीफ कितीही लोकांनी करू द्या, तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का? आदर देवालाच द्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. लोक येऊन म्हणतील काय सुंदर घर बांधलं, देवबापाच्या दयेने जा. आदर देवाला द्या. किती तुम्हाला किती पगार आहे, लाखोने पगार आहे, आदर देवाला द्या. देवबापामुळे शक्य आहे. तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला बरकत मिळाली, आदर देवाला द्या. तुमचे लेकरं चांगले आहे, आदर देवाला द्या. तुमचा परिवार समृद्ध आहे, आदर देवाला द्या. तुमच्या जीवनातले संकट गेले, आदर देवाला द्या. स्वतःला गौरव देऊ नका. परमेश्वर ईर्ष्यावान परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नबुकदनेजराला पशु त्याने बनवलं, बैल झाला, बैलासारखा गेला. किती वर्ष त्याने घास खाल्ला? हे तुम्ही बायबल किती वाचताय कळतं. प्रेज द लॉर्ड. म्हणतो हे सर्व मी बनवलं. जनावर झाला गेला, घास खात होता. प्रेज द लॉर्ड. समजायचं आहे आम्हाला या गोष्टींना.
पहिली गोष्ट, दबोरा पतीच्या अधीन होती. आम्हालाही एका आत्मिक व्यक्तीच्या अधीन राहायचा आहे जो आमच्यामध्ये करेक्शन करेल. प्रेज द लॉर्ड. करेक्शन, जीवनामधले करेक्शन महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट, ती नीडर होती. धैर्य तिच्यामध्ये, ती भीत नव्हती, कोणत्याच गोष्टीला घाबरत नव्हती, धाडसी होती. प्रेज द लॉर्ड. एक सर्वात सिंपल गोष्ट सांगू का? सगळं काम कोण करतं माहिती आहे का? प्रभू करतो. सगळे काम कोण करतो? प्रभू करतो. त्याला फक्त उभा राहणारा एक व्यक्ती पाहिजे. सगळे काम कोण करतं? प्रभू करतो. फक्त त्याला उभा राहणारा एक व्यक्ती पाहिजे आणि त्या व्यक्तीद्वारे परमेश्वर त्याचं सामर्थ्य दाखवतो. दबोराद्वारे दाखवलं का नाही? एवढी मोठी सेना जी आहे तिने काय केली? प्रेज द लॉर्ड. जे झोपले ते प्रेज द लॉर्ड म्हणतील. उठा वीरांनो, करा तयारी, तुम्ही कारागीर, प्रभूचे बांधा मंदिर. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो किती सुंदर गोष्ट आहे. छोट्या छोट्या गोष्टींना बघून घाबरू नका, धाडसी बना. मी तुम्हाला सांगतो अजून जगाला हे बघायचं बाकी आहे, एक समर्पित व्यक्तीद्वारे परमेश्वर काय काय करू शकतो. आमेन. अरे तुम्हीच आहात आहे. आमेन म्हणा ना विश्वासाने. प्रेज द लॉर्ड. आता स्वतःवर आलं तर कसं लगेच ना. प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट आम्ही शिकलो, दबोरा देवावर आणि देवाच्या लोकांवर प्रेम करत होती. आणि चौथी गोष्ट आम्ही शिकलो, देवाला ती आदर देत होती. प्रेज द लॉर्ड. आता दबोरा ज्या झाडाखाली होती त्या झाडाला त्या ठिकाणी काय म्हटलं? आई कोणती शिट्टी वाजवती? शिट्टी का? मी म्हटलं ते पिपाने ठेवायचं ना तोंडामध्ये. आता दबोरा ज्या झाडाखाली बसत होती त्या झाडाचं नाव सुद्धा काय लोकांनी ठेवलं? दबोराची खजूर. म्हणजे किती मोठा प्रभाव होता तिचा. तिच्या नावानिशी त्या जागेला त्यांनी संबोधलं. मी तुम्हाला सांगतो तुमच्या जीवनामध्ये देवाची ही इच्छा आहे की ज्या जागेवर तुम्ही आहात तिथली परिस्थिती बदलून जाऊन लोकांनी तुम्हाला त्याच्या नावाने ओळखावं. प्रेज द लॉर्ड. प्रभूने तुम्हाला इतिहास बदलण्यासाठी बोलावलंय. आमेन म्हणा. प्रभूने मला इतिहास बदलण्यासाठी बोलावलंय. आमेन. आता विचार करा, जी स्त्री इतिहास बदलू शकते तर तुम्ही का नाही बदलू शकत? प्रेज द लॉर्ड. म्हणा प्रभूने मला, विश्वासाने म्हणा बरं का. तुम्ही जर विश्वासाने नाही म्हटले तर मी आत्ताच सांगतो नाही होणार. जर विश्वासाने म्हटले तर 100% आत्ताच होईल. आमेन म्हणा. प्रभूने मला मोठे मोठे कार्य करायला बोलावलंय. देवाने मला यासाठी निवडलं जेथे मी राहील तिथली परिस्थिती, जेथे मी काम करील आणि ज्या ठिकाणी मी जाईल तिथली परिस्थिती माझ्याद्वारे अद्भुत रीतीने बदलून जाईल आणि यासाठी मी तयार आहे. आमेन. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जे ख्रिस्त येशूमध्ये आहे त्यांच्यावर दंडाज्ञा नाहीये. जुनं ते होऊन गेलं, पहा सर्व नवीन झालेलं आहे. म्हणून तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये नवी सृष्टी आहे. आमेन. तुम्हाला बघून लोकांनी बदलावं. तुम्हाला बघून काय करावं? लोकांनी बदलावं. जेव्हा लोक तुम्हाला पाहून बदलतील तेव्हा देव बापाचा अद्भुत गौरव होईल. प्रेज द लॉर्ड. म्हणा मला इतकी प्रार्थना करायची आहे. म्हणा म्हणा मला इतकी प्रार्थना करायची आहे की मला बघून कोणीतरी प्रार्थना करावी. म्हणा मला इतकं त्या ठिकाणी बायबल वाचायचं आहे की मला बघून इतरांनी बायबल वाचावं. मला देवावर इतकं प्रेम करायचं आहे. म्हणा मला देवावर इतकं प्रेम करायचं आहे की मला बघून देवावर लोकांनी प्रेम करावं. म्हणा मला इतकं इमानदार व्हायचं आहे की मला बघून लोकांनी इमानदार व्हावं. आमेन. म्हणा इतकी आराधना करायची आहे, इतकी आराधना करायची आहे
की मला बघून कोणीतरी आराधना करावी. आमेन. या त्या प्रभूसाठी जोरात टाळ्या. प्रेज द लॉर्ड. प्रभू अद्भुत कार्य करील, तुमच्याद्वारे करील, आजच करेल. देवबाप करो या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.